अजितदादाचं निधन होऊन काही दिवस उलटले, म्हणजे 3-4च दिवस झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा काल रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता आणि त्या पक्षातील 4-5 नेते, जे असे नेते होते, इतके महत्त्वाकांक्षी होते की ज्यांना शरद पवार साहेबांचं नेतृत्व आणि सुप्रियाताईचं नेतृत्व मान्य नाही आहे. आणि त्यांनी काय केलं, एक गेम केला. त्यांनी असा प्लॅन केला की लगेच इकडं रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम चालू आणि त्यांनी लगेच मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आणि ते नेते सगळ्याला माहिती, एक मराठवाड्यातला आहे, एक पश्चिम महाराष्ट्रातला आहे, एक कोकणातला आहे आणि एक तो विदर्भातला. या चारही नेत्याला असं वाटत होतं की आपण सत्ता हस्तगत करावा. त्यांनी काय केलं, तरी सुनेत्राताई यांच्या कानात एकाच्या 2 गोष्टी काही सांगितलेल्या की त्या, पण आता त्यांची अशी बातमी केली की त्यांनी आता ती राष्ट्रवादी त्यांनी सगळ्यांनी ते चौघांनी हायजॅकच करून टाकलेली. त्यांना शरद पवारचं नेतृत्व मान्य नाही आहे, सुप्रियाताईचं, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की अजितदादांचं म्हणजे व्हावं ही घटना नाही, दुर्घटना जी झाली ना ही व्हावं असं त्यांना वाटत होतं. याचा अर्थ असा होतो की त्यांना राष्ट्रवादी स्वतःसाठी म्हणजे स्वतःची घरचा पक्ष करून टाकायचा होता. अरे तुम्ही इतके नालायक, इतके सत्यसे पिपासू लोक शरद पवार साहेबांना न विचारता तुम्ही जर असे डिसिजन घेताय, तुमचा पक्ष टिकन का? सुनेत्राताई तुम्हाला विनंती आहे, तुमचा पक्ष चालणार नाही. हे लोक आहे ना, यांच्या मागं कसलाही जनाधार नाही. अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेले हे 4 लोक आहे. आणि हे 4 लोक ज्यांना शरद पवार साहेबांचं नेतृत्वाने ज्यांनी राष्ट्रवादी उभा केली, ज्यांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी आहे, आणि त्या राष्ट्रवादीला यांना आता ती पवार साहेबाकडे होऊन न द्यायची आहे, सुप्रियाताईची होऊन न द्यायची. आणि त्यासाठी एवढे प्रयत्न चालू आहे. तरी सुनेत्राताई तुम्ही डोळे उघडा, तुम्ही आपल्या राज्यसभेवर राहा, शरद पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करा, तेव्हा तुमची राष्ट्रवादी राहील. नाही तर अजितदादा गेले आणि तुमची राष्ट्रवादी गेली आणि मग गेल्या वांग्यात म्हशी.